रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी एसआयटीनं अद्यापही बोलवलेलं नाही. या रुपाली चाकणकरांनी झी24 तासला ही माहिती दिली आहे. खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना चौकशीसाठी बोलवलं जाणार असल्याची माहिती होती, मात्र एसआयटीनं चौकशीचं समन्स बजावलं नसल्याची माहिती चाकणकरांनी दिली आहे. अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांवर विरोधकांनी गंभीर आरोप केले. रुपाली चाकणकर या खरातच्या शिवनिका संस्थानच्या ट्रस्टी आहे. या प्रकरणात त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, मात्र एसआयटी कडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलेलं नाही अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. एसआयटीचं कोणतंही पत्र किंवा समन्स आलेलं नाहीये. माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया मी देणार नाही. अशोक खरात अत्याचार प्रकरणात एसआयटी कडून चौकशीसाठी बोलावलं नाहीये. याआधी चाकणकरांना चौकशीसाठी बोलावल्याची माहिती होती, मात्र मी नाशिकला चौकशीला येणार नाही अशी भूमिका चाकणकरांनी घेतल्याची देखील चर्चा होती. मात्र आता खुद्द चाकणकरांनीच चौकशीला बोलावलं नसल्याचं सांगितलंय. दरम्यान यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. या प्रकरणात पोलिसांना तपास करू द्या असं विधान संजय शिरसाट यांनी केलं, तर चौकशीला बोलावलं असल्यास चाकणकरांनी चौकशीला सामोरं जावं असा सल्ला शशिकांत शिंदेंनी दिलाय. बघा, असं खरात प्रकरण जे आहे ना, मला कधी कधी असं वाटतं की विरोधक हे असं खरातला वाचवत तर नाही ना. अहो, पोलीस आहेत, त्यांना तपास करू द्या ना. तपास एका दिवसात पूर्ण होतो का? महाराष्ट्राच्या पोलिसांवर यांचा विश्वास नाही का? हे प्रकरण एवढं गंभीर आहे. एखादा भ्रष्टाचाराचं प्रकरण असेल तर माणूस त्याला एखादा राजकीय नेत्याचा पाठबळ असणं समजू शकतो. बलात्कार सारख्या प्रकरणामध्ये कोण कुणाला वाचवतंय हेच कळायला मार्ग नाही. माझ्या माहितीप्रमाणे चौकशीला जर त्यांना बोलवलं असेल तर त्यांनी चौकशीला सामोरं जावं आणि चौकशीला सामोरं जाऊन त्या ठिकाणी त्याच्याप्रमाणे त्या असलेल्या चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्याला सहकार्याची भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. ते टाळायला लागले तर त्यांच्या बाबतीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा गैरसमज किंवा त्यांच्यावर त्याचा सहभाग आहे का असं चित्र निर्माण होऊ शकतं. म्हणून चाकणकरांनी त्या असलेल्या नोटीसीला प्रत्यक्ष जाऊन समोरं गेलं पाहिजे असं मला वाटतं. अशोक खरातला मदत करणारे सर्वच लोक दोषी असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलं. त्यामुळे त्या सर्वच लोकांची या प्रकरणात एसआयटीनं चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. एकटा भोंदू बाबा किंवा अशोक खरात याच्यासह त्याला साथ देणारे सगळे मंडळी यांना मला असं वाटतं एसआयटीनं यांची सुद्धा चौकशी करण्याची आवश्यकता आहे. अशोक खरात सोबत चाकणकरांचे फोटो समोर आल्याच्या नंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तसंच राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागलाय. त्यामुळे या प्रकरणात त्यांच्या चौकशीची शक्यता होती, मात्र एसआयटीनं चौकशीसाठी बोलावलं नसल्याचं स्पष्टीकरण आता चाकणकरांनी दिलं. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास.